गुड इव्हिनिंग ऑल ऑफ यू. मी दिनेश झाडखंडे माझा यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भारतीय राज्यघटनेतील अतिशय महत्त्वपूर्ण टॉपिक महाधिवक्ता या टॉपिकबद्दल सविस्तरपणे माहिती पाहणार आहोत. MPSCची तयारी करणारे जे काही विद्यार्थी असतील त्यांना माहीतच आहे की हा जो टॉपिक आहे या टॉपिकची जी लेंथ आहे ती लेंथ खूप कमी आहे, परंतु 1 किंवा 2 मार्क्स देणारा हा टॉपिक आहे. राज्यसेवा पूर्व आणि मुख्य परीक्षा, तसेच गट ब क, समाज कल्याण अधिकारी, पोलीस भरती आणि सरळ सेवा भरतीसाठी हा जो टॉपिक आहे हा टॉपिक अतिशय महत्त्वपूर्ण टॉपिक आहे आणि लेंथ कमी असल्यामुळे तुमचे 2 मार्क तुम्हाला सहज मिळवता येतील मित्रांनो. म्हणून हा जो टॉपिक आहे हा टॉपिक तुम्ही मायक्रो बारकाईने नोटबुक घेऊन बसा आणि जे जे महत्त्वपूर्ण पॉईंट असतील ते आपल्या नोटबुकमध्ये लिहून घ्या, कारण की 2 किंवा 3 मार्क तुम्हाला सहजपणे हा टॉपिक देऊन जाणार आहे. तर आपल्याला माहीतच असेल की जे हे महाधिवक्ता हा जो पद आहे, हा महाधिवक्त्याचा जो पद निर्माण केलेला आहे ते भारतीय राज्यघटनेचा कलम 165 नुसार हे महाधिवक्त्याचे पद निर्माण केलेले आहे आणि राज्य सरकार आणि राज्यपाल यांना कायदेशीर सल्ला देण्यासाठी भारतीय कलम 165 नुसारच एक महाधिवक्त्याचे पद निर्माण केले आहे. मित्रांनो, जर राज्यपालांना काही कायदेबद्दल पेच प्रसंग निर्माण झाले असेल किंवा राज्य सरकाराला काही केसेस टाकायचे असेल किंवा काही कायद्यानिमित्त सल्ला घ्यायचा असेल तर त्यासाठी हे जे महाधिवक्ता आहे हे महाधिवक्ता हे पद निर्माण केलेले आहे आणि हे कलम 165 नुसार महाधिवक्त्याचे पद निर्माण केलेले आहे. तुम्हाला एक्झामच्या दृष्टिकोनातून हे जे कलम आहे ही कलम लक्षात ठेवायची आहे की 165 नुसारच एक महाधिवक्त्याचे काय करण्यात आलेले आहे, पद निर्माण करण्यात आलेले आहे. हे तुम्हाला एक्झामच्या दृष्टिकोनातून एवढं लक्षात ठेवायचं आहे. आणि कशासाठी तर राज्य सरकार आणि राज्यपाल यांना कायदेशीर सल्ला देण्यासाठी कलम 165 नुसारच एक महाधिवक्त्याचे काय निर्माण करण्यात आलेले आहे, पद निर्माण करण्यात आलेले आहे. त्यानंतर आहे महाधिवक्ता राज्य सरकारचा वकील म्हणून देखील काम करतो. मित्रांनो, हा जो महाधिवक्ता आहे हा महाधिवक्ता राज्य सरकारचा एक वकील म्हणून देखील काम करत असतो. काही पेचप्रसंग निर्माण झाले असेल, राज्य सरकारला एक प्रकारे कायद्याचा सल्ला घ्यायचा असेल तर त्याच्यासाठी हा जो आहे महाधिवक्ता हा राज्य सरकारचा वकील म्हणून देखील काय करत असतो, काम करत असतो. त्यानंतर आहे या महाधिवक्त्याला अनेक वैधानिक स्वरूपाचे कार्य पाडावी लागतात. त्यामुळे महाधिवक्त्याला घटक राज्याचा प्रथम कायदा अधिकारी म्हणून ओळखले जाते. मित्रांनो, पोलीस भरतीमध्ये अशा प्रकारची लाईन विचारत असते की महाधिवक्त्याला अनेक वैधानिक स्वरूपाचे कार्य पार पाडावी लागतात. त्यामुळे महाधिवक्त्याला घटक राज्याचा कोणता अधिकारी म्हणून ओळखले जाते तर हे जे आहे तुम्हाला महाधिवक्त्याला घटक राज्याचा प्रथम अधिकारी म्हणून ओळखले जाते. अशी महाधिवक्त्याची नेमणूक पुढील प्रमाणे केली जाते. आता याची जी नेमणूक आहे कोणाची तर महाधिवक्त्याची नेमणूक कशा प्रकारे केली जाते हे आपल्याला एक एक पॉईंट लक्षात ठेवायचे आहे की तुम्हाला एक्झामच्या दृष्टिकोनातून हे लक्षात आलं असेल की 165 नुसारच एक महाधिवक्त्याचे काय करण्यात आलेले आहे, पद निर्माण करण्यात आलेले आहे. त्यानंतर एक्झामच्या दृष्टिकोनातून तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की महाधिवक्त्याला घटक राज्याचा प्रथम कायदा अधिकारी म्हणून ओळखले जाते. फक्त एवढं जर तुम्ही हे जे 2 पॉईंट्स आहे हे 2 पॉईंट जर तुम्ही लक्षात ठेवले, कोणकोणते तर कलम 165 किती, कलम 165 हे कलम आहे. 165 नुसार महाधिवक्त्याचे पद निर्माण केलेले आहे. आणि त्यानंतर तुम्हाला एक्झामच्या दृष्टिकोनातून लक्षात ठेवायचं आहे तर महाधिवक्त्याला घटक राज्याचा प्रथम कायदा अधिकारी म्हणून ओळखले जाते. त्यानंतर आपल्याला पाहायचं की नेमणूक म्हणजे यांची नेमणूक कशा प्रकारे होते तर महाधिवक्त्याची जी नेमणूक आहे ती नेमणूक राज्याचे राज्यपाल करतात. मित्रांनो,
हे पण लक्षात ठेवायचं आहे की महाधिवक्त्याची नेमणूक कोण करते, तर महाधिवक्त्याची जी नेमणूक आहे ती महाधिवक्त्याची नेमणूक राज्यपाल करतात. लक्षात ठेवावं लागेल तुम्हाला की महाधिवक्त्याची जी नेमणूक आहे ती नेमणूक कोणाच्या हाताने होत असतात, तर राज्याचे जे आपले राज्यपाल आहे त्या राज्यपालाच्या हाताने महाधिवक्त्याची काय होत असते, तर नेमणूक होत असते. त्यानंतर आहे महाधिवक्त्याला आपले पदग्रहण करण्यापूर्वी राज्यपालासमोर विशिष्ट स्वरूपात शपथ घ्यावी लागत असते. मित्रांनो, सगळ्यांनाच माहीत असेल की विधानसभा सदस्य असो किंवा संसद सदस्य असो यांना एक प्रकारे एक विशिष्ट स्वरूपात एक नमुना असतो आणि त्या नमुनानुसारच यांना काय करावं लागते, तर शपथ घ्यावी लागते. त्याच प्रकारे महाधिवक्त्याला आपले पदग्रहण करण्यापूर्वी राज्यपालासमोर विशिष्ट स्वरूपात काय घ्यावी लागते, तर शपथ घ्यावी लागत असते. त्यानंतरचा आपला जो पॉईंट आहे तो आहे की राज्यपालाच्या मते अनुभवी व तज्ज्ञ व्यक्तीचीच नेमणूक महाधिवक्ता पदासाठी केली जाते. आता हा जो पद आहे, कोणता पद, तर महाधिवक्ता, हा महाधिवक्ता पदासाठी राज्यपालाच्या मतानुसार अनुभवी व्यक्ती पाहिजे, तज्ज्ञ व्यक्तीच पाहिजे. अशा ज्या व्यक्ती असेल अनुभवी आणि तज्ज्ञ व्यक्ती, त्याची नेमणूक महाधिवक्ता पदासाठी केली जाते. अशा प्रकारे नेमणूक कोणाची होत असते, तर महाधिवक्त्याची नेमणूक. हे जे 3 मुद्दे दिलेले आहे त्या 3 मुद्द्याला धरूनच त्याची काय होत असते, नेमणूक होत असते. राज्याचे राज्यपाल करतात कोणाची, महाधिवक्त्याची जी नेमणूक आहे ती नेमणूक राज्याचे राज्यपाल करतात. त्यानंतर पदग्रहण करण्यापूर्वी एक प्रकारे यांचं विशिष्ट स्वरूपात यांना काय घ्यावी लागते, शपथ घ्यावी लागते. ज्याप्रमाणे संसद सदस्य, विधायक सदस्य, विधानसभा सदस्य जे म्हणजे त्यांना हे घ्यावी लागते शपथ ज्या नमुनामध्ये, त्याच प्रकारे महाधिवक्त्याला पण एक विशिष्ट स्वरूपात त्यांना काय घ्यावी लागते, शपथ घ्यावी लागते. आणि राज्यपालाच्या मतानुसार हे जे पद धारण करणारे जे आहे कोण, महाधिवक्ता, त्यांच्यासाठी जी नेमणूक म्हणजे जी पात्रता लागते, म्हणजे जी महाधिवक्त्याची नेमणूक करण्यासाठी, त्याच्यासाठी ते राज्यपालाच्या मतानुसार अनुभवी व्यक्ती, तज्ज्ञ व्यक्तीची नेमणूक महाधिवक्ता पदासाठी केली जाते. आणि त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे मित्रांनो की त्यासाठी आता महाधिवक्त्यासाठी पात्रता कोणकोणती लागते, तर 1 नंबरची पात्रता आहे ती आहे भारतीय घटना कलम 165 नुसार महाधिवक्ता पदावर नियुक्त होणाऱ्या पुढील पात्रता असणे आवश्यक आहे. आपण वरील पण पाहिलेलं आहे की महाधिवक्ता हा जो पद आहे कोणत्या कलमांतर्गत निर्माण करण्यात आलेला आहे, तर 165 नुसार. तुम्हाला एक्झामच्या दृष्टिकोनातून हे लक्षात ठेवायचं आहे. कोणत्या कलमांतर्गत, ते 165 नुसार महाधिवक्ताचा पद निर्माण करण्यात आलेला आहे. आता त्याच्यासाठी जर महाधिवक्ता व्हायचं असेल तर त्याच्यासाठी कोणकोणती पात्रता लागते, तर त्याच्यासाठी आहे की ती व्यक्ती भारताची नागरिक असावी. ज्या व्यक्तीला महाधिवक्ता व्हायचं असेल तर त्याच्यासाठी ती व्यक्ती भारताची नागरिक असली पाहिजे. त्याचे वय 62 वर्षापेक्षा जास्त नसावे. विद्यार्थी मित्रांनो, MPSC इथेच प्रश्न विचारते की महाधिवक्तासाठी वय वर्ष किती लागते, तर 62 वर्ष. किती वर्ष, 62 वर्ष. म्हणजे महाधिवक्ता या पदासाठी त्यांचं जे वय वर्ष आहे ते 62 वर्षापेक्षा जास्त नसावे. एक्झामच्या दृष्टिकोनातून तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे, किती लागते वर्ष, वय, तर 62 वर्षापेक्षा जास्त नसावे. त्यानंतर आहे त्यांनी भारतातील कोणत्याही न्यायालयामध्ये 10 वर्ष आणि न्यायाधीश म्हणून किंवा उच्च न्यायालयात 5 वर्षे वकील म्हणून कार्य केलेले असावे. मित्रांनो, लक्ष द्या आता की जर महाधिवक्ता व्हायचं असेल तर त्यासाठी न्यायालयामध्ये 10 वर्षे न्यायाधीश म्हणून आणि उच्च न्यायालयात 5 वर्षे वकील म्हणून कार्य केलेले असावे. न्यायालयामध्ये किती वर्ष, 10 वर्ष, आणि त्यानंतर उच्च न्यायालयामध्ये किती वर्ष, तर 5 वर्षे वकील म्हणून त्यांनी कार्य केलेले असावे. अशा प्रकारे जर व्यक्ती असेल तर तेच व्यक्ती महाधिवक्ता या पदासाठी पात्र असतील. त्यानंतर आहे संसदेने वेळोवेळी कायदा करून विहित केलेल्या अटी त्यांनी पूर्ण केलेल्या असाव्यात. मित्रांनो, संसद ज्यावेळी म्हणजे वेळोवेळी कायदा करत असतात त्या कायदा विहित केलेल्या अटीमध्ये त्याने ज्या काही अटी असतात त्या अटी पूर्ण केलेल्या असाव्यात. त्यानंतर आहे राज्यपालांच्या मते ती व्यक्ती निष्णात कायदे पंडित असावी. आता राज्यपालाच्या मतानुसार ती जी व्यक्ती महाधिवक्ता या पदावर जाणार आहे, त्याची नेमणूक होणार आहे,
ती व्यक्ती निष्णात कायदे पंडित असावी, त्यांना एक प्रकारे कायद्याचा पूर्ण ज्ञान असावा, तीच व्यक्ती एक प्रकारे महाधिवक्ता होऊ शकणार आहे. त्यानंतर आहे की उच्च न्यायालयात न्यायाधीशांच्या पात्रता त्या व्यक्तीच्या अंगी असाव्यात आणि उच्च न्यायालयात न्यायाधीशांच्या पात्रता त्या व्यक्तीच्या अंगी असाव्यात. अशा प्रकारे हे जे महाधिवक्ता होणारी व्यक्ती आहे त्याच्यासाठी अशा प्रकारची जी पात्रता आहे ती पात्रता असणं आवश्यक आहे. त्यानंतर आहे की त्यांचा कार्यकाल. आता महाधिवक्ताचा जो कार्यकाल आहे तो कार्यकाल किती वर्षाचा आहे हे पण एक्झामच्या दृष्टिकोनातून लक्षात ठेवायचं आहे की यांचा कार्यकाल किती वर्षाचा असतो. तर भारतीय राज्यघटनेत महाधिवक्त्याचा तसा कार्यकाल ठरवून दिलेला नाही. भारतीय राज्यघटनामध्ये महाधिवक्त्यासाठी कोणत्याही प्रकारे कार्यकाल ठरवून दिलेला नाही, परंतु त्यांचे निवृत्तीचे वय ठरवून दिलेले आहे आणि ते वय किती आहे तर 62 वर्ष. भारतीय राज्यघटनेत महाधिवक्त्याचा कार्यकाल ठरवून दिलेला आहे का? नाही. परंतु काय ठरवून दिलेले आहे? त्यांचे निवृत्तीचे जे वय आहे ते वय वर्ष ठरवून दिलेले आहे आणि ते किती आहे तर 62 वर्ष. किती वर्ष? 62 वर्षाचे झाले म्हणजे यांना एक प्रकारे काय घ्यावी लागते? निवृत्ती घ्यावी लागते. एक्झामच्या दृष्टिकोनातून तुम्हाला हे पॉईंट, हा जो पॉईंट आहे हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. म्हणजे महाधिवक्त्याचा वय 62 वर्षापर्यंत आपल्या अधिकार पदावर ते कार्य करू शकतो आणि असे असले तरी महाधिवक्त्याचे मुदतपूर्व आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतो. जर त्यांना काही अडचण आली असेल किंवा काही प्रॉब्लेम क्रिएट झालेले असेल तर आपल्या पदाचा जो राजीनामा आहे तो राजीनामा हे जे महाधिवक्ता आहे तो महाधिवक्ता पदाचा राजीनामा देऊ शकतो. आणि याशिवाय आता त्याने घटनेचा भंग केला असेल किंवा घटनाविरोधी कृत्य केले असेल तर राज्यपाल त्याला पदच्युत करतात. आता एकदा त्यांचं वय झालेलं असेल तर एक प्रकारे त्याला निवृत्ती घ्यावी लागते. निवृत्तीचं वय किती आहे तर 62 वर्ष आहे. त्याचबरोबर त्यांना एक प्रकारे अधिकार पदावर कार्य करू शकतो असे असले तरी महाधिवक्ता मुदत संपण्यापूर्वी आपल्या पदाचा जो राजीनामा आहे तो राजीनामा देऊ शकतो. आणि जर त्याने घटनेचा भंग केला असेल, घटनाबाह्य कार्य केले असेल कोणी महाधिवक्तांनी, तर घटनाविरोधी कृत्य केले असेल तर राज्यपाल त्याला काय करू शकतो तर पदच्युत करण्याचा जो अधिकार आहे तो अधिकार कोणाला आहे? राज्यपालाला आहे. अशा प्रकारे त्याचा कार्य असतो. एक्झामच्या दृष्टिकोनातून फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे की भारतीय राज्यघटनेमध्ये कार्यकाल ठरवून दिलेला नाही. कोणाचा? महाधिवक्त्याचा. फक्त काय ठरवून दिलेलं आहे की त्याचे निवृत्तीचे जे वय आहे ते निवृत्तीचे जे वय 62 वर्ष ठरवून दिलेले आहे. म्हणजे 62 वर्ष झाले की त्यांना एक प्रकारे त्याचा पदाचा जो निवृत्तीचं जे वय आहे ते वय म्हणजे तिथं त्यांना एक प्रकारे निवृत्ती घ्यावी लागते. त्याचबरोबर मुदतपूर्व आपल्या पदाचा राजीनामा तो देऊ शकतो. आणि जर त्यांनी घटनेचा भंग केला असेल तर किंवा घटनाविरोधी कृत्य, घटनाबाह्य कृत्य केले असेल तर राज्यपाल त्यांना पदच्युत करतात. अशा प्रकारे हे त्यांचं काय आहे? कार्यकाल आहे. त्यानंतर अतिशय महत्त्वपूर्ण आहे मित्रांनो की आपण आता पाहतच असेल की राज्यातील मंत्रिमंडळ बदलते की महाधिवक्ता बदलला जातो. आपले जे मंत्रिमंडळ आहे, निवडणुका संपल्या किंवा त्यांचा कार्यकाळ संपला ही एक प्रकारे राज्यातील ज्या काही मंत्रिमंडळ बदलल्या, म्हणजे राज्यातील मंत्रिमंडळ बदलले तर महाधिवक्ता बदलला जातो. म्हणजे हे सगळं त्यांचं जे काही सरकार आहे ते सरकारवर डिपेंड आहे. म्हणजे राज्यातील मंत्रिमंडळ बदलते की महाधिवक्त्याला पण बदलला जातो. त्यानंतर एक्झामच्या दृष्टिकोनातून आहे की महाधिवक्त्याला वेतन व भत्ते किती आहे, त्यांना किती वेतन आणि भत्ते आहे. तर हे पहा की महाधिवक्त्याला दरमहा 80,000 रुपये वेतन, किती? 80,000 रुपये वेतन प्राप्त होते. त्याशिवाय त्याचा पदाला साजेल व शोभेल अशा सर्व सुविधांनी युक्त त्याला निवासस्थान मोफत दिले जाते. शासकीय कामासाठी देशी विदेशी प्रवास त्याला मोफत असतो. मित्रांनो, महाधिवक्त्याला किती रुपये दरमहा? 80,000 रुपये वेतन प्राप्त होते. त्याचबरोबर त्या पदाला शोभेल साजेल अशा सर्व सुविधांनी युक्त त्याला निवासस्थान मोफत दिले जाते.
त्यांना निवासस्थान पण मोफत दिले जाते आणि शासकीय कामासाठी जर देशात विदेशात त्यांना प्रवास करायचा असेल तर हा जो प्रवास असतो हा प्रवास महाधिवक्त्याला एक प्रकारे कोणत्याही प्रकारे शुल्क लागत नाही. म्हणजे शासकीय कामासाठी देशी विदेशी प्रवास त्याला कसा असतो, मोफत असतो. एक्झामच्या दृष्टिकोनातून दरमहा 80,000 रुपये वेतन प्राप्त होते. त्यानंतर त्यांना साजेल शोभेल अशा प्रकारच्या सर्व सुविधा असतात. निवासस्थान त्यांना मोफत दिले जाते. शासकीय कामासाठी जर बाहेर देशामध्ये त्यांना जायचं असेल कोणाला, आपल्या महाधिवक्त्याला, तर त्यांना जे प्रवास खर्च असते ते मोफत असतो. त्यानंतर एकदा निश्चित झालेले त्यांचे वेतन कोणीही कपात करू शकत नाही. एक प्रकारे जर त्यांचं जे वेतन आहे ते वेतन निश्चित झाले तर त्यांचा पगारामध्ये कोणीही कपात करू शकत नाही. परंतु राष्ट्रपतीने आर्थिक आणीबाणी लागू केली तर तेव्हा मात्र त्यांचा वेतनात कपात केली जाते. मित्रांनो, निश्चित झालेले वेतन कोणत्याही प्रकारे कोणताही व्यक्ती कपात करू शकत नाही. परंतु काही कारणास्तव आर्थिक आणीबाणी चालू झालेली असेल तेव्हा फक्त त्यांचं जे वेतन आहे ते वेतनामध्ये कपात करण्याचा जो अधिकार आहे ते अधिकार कोणाला दिलेला आहे, राष्ट्रपतीला. राष्ट्रपतीने आर्थिक आणीबाणी लागू केली तर तेव्हा मात्र त्यांच्या वेतनामध्ये काय केली जाते, कपात केली जाते. राष्ट्रपतीने आर्थिक आणीबाणी घोषित केली किंवा लागू केली तेव्हा मात्र त्याचा जे काही वेतन असेल त्यांचं जे काही वेतन असेल ते वेतनामध्ये कपात करण्याचा अधिकार आहे. त्यानंतर आहे महाधिवक्त्याचे वेतन हे राज्याच्या संचित निधीतून दिल्या जाते. एक्झामच्या दृष्टिकोनातून तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की महाधिवक्त्याचे जे वेतन आहे ते कोणत्या निधीतून दिल्या जाते, तर ते आहे महाधिवक्त्यांचे हे जे वेतन आहे राज्याच्या संचित निधीतून दिल्या जाते. एवढं लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. त्यानंतर आहे निवृत्त झाल्यानंतरही त्याला निवृत्ती वेतन प्राप्त करण्याचा अधिकार आहे. विद्यार्थी मित्रांनो, त्यांना निवृत्तीचं वय आपण पाहिलेलं आहे 62 वर्ष आहे. 62 वर्षानंतर ते निवृत्त झाले आणि निवृत्त झाल्यानंतरही त्याला निवृत्ती वेतन प्राप्त करण्याचा काय आहे, अधिकार आहे. निवृत्ती झाल्यानंतरही त्याला निवृत्ती वेतन प्राप्त करण्याचा अधिकार कोणाला आहे, महाधिवक्त्याला आहे. त्यानंतर आहे अतिशय महत्त्वपूर्ण टॉपिक अधिकार व कार्य. MPSC गट ब मध्ये ग्रुप बी आणि सी मध्ये हे जे अधिकार आणि कार्य आहे याच्यावरच प्रश्न विचारण्यात येतात. म्हणून हे तुम्हाला बारकाईने लक्ष देणं आवश्यक आहे. त्यांचे अधिकार आणि कार्य कोणकोणते आहेत ते आपल्याला यांचे एक एक करून अधिकार आणि कार्य पाहायचे आहे. आपला पहिला अधिकार आहे की राज्यपालाने मागितलेल्या कायदेशीर बाबीसंबंधी सल्ला देणे. मित्रांनो, महाधिवक्त्याचं कार्यच आहे की राज्यपालाला आणि सरकारला पेच प्रसंग निर्माण झालेले असेल तर त्यावेळेला त्यांना एक प्रकारे राज्यपालाला काय द्यायचं आहे, सल्ला द्यायचा आहे. त्याच्यासाठीच त्याची काय केलेली आहे, नेमणूक केलेली आहे. राज्य सरकार किंवा राज्यपाल काही पेच प्रसंगामध्ये फसलेले असेल किंवा काही कोर्ट केसेस करायच्या असेल तर त्या संदर्भात महाधिवक्त्याकडून सल्ला राज्यपाल आणि राज्य सरकार घेत असतात. म्हणजे राज्यपालाने मागितलेल्या कायदेशीर बाबीसंबंधी सल्ला देणे हे कोणाचे कार्य आहे, महाधिवक्त्याचे कार्य, प्रथम कार्य आहे. त्यानंतर आहे राज्य सरकारच्या बाजूने न्यायालयात उपस्थित राहून कायदेविषयक मत मांडणे. म्हणजे राज्य सरकारचा प्रतिनिधी म्हणून ज्या खटला चाललेला असेल राज्य सरकारच्या बाजूने न्यायालयामध्ये प्रतिनिधी म्हणून त्यांची उपस्थिती प्राथमिक आहे. कायदेविषयक मत मांडणे हे कोणाचं कार्य आहे, महाधिवक्त्याचं. त्यानंतर आहे राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात उपस्थित राहून तेथील चर्चेमध्ये भाग घेणे. राज्य विधिमंडळाचे जे काही आहे विधानसभा आणि विधान परिषद ह्या विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहात उपस्थित राहून तेथील चर्चेमध्ये भाग घेणं हे त्याचं कार्य आहे, कोणाचं, महाधिवक्त्याचं. त्यानंतर आहे महाधिवक्त्याला खाजगी वकिली देखील करता येते. परंतु एखाद्या खटल्यामध्ये एक पक्ष राज्य सरकारचा असेल तर राज्य सरकारच्या बाजूने युक्तिवाद करावा लागतो. मित्रांनो,
हे जे महाधिवक्ता आहे, हे महाधिवक्त्याला खाजगी वकील देखील करता येते, वकिली देखील करता येते. यांच्यावर असं बंधन नाही की वकिली करता येणार नाही म्हणून. महाधिवक्त्याला खाजगी वकिली देखील करता येते. परंतु एखादी वेळेला अशी परिस्थिती निर्माण झाली की खटल्यामध्ये एक पक्ष राज्य सरकारचा आहे, तर राज्य सरकारच्या बाजूने त्याला काय करावं लागते, युक्तिवाद करावा लागतो. म्हणजे प्रथम जे कार्य आहे त्यांना राज्य सरकारचंच करावं लागतं. ती वकिली 2 नंबरवर आहे. खाजगी वकिली देखील त्यांना करता येते, परंतु खटल्यामध्ये एक पक्ष राज्य सरकारचा असेल आणि राज्य सरकारच्या बाजूनेच युक्तिवाद त्यांना करावा लागतो. त्यानंतर आहे योग्य न्यायासाठी उच्च न्यायालयातील खटला सर्वोच्च न्यायालयाकडे अपील करणे. आणि योग्य न्यायासाठी उच्च न्यायालयातील खटला सर्वोच्च न्यायालयाकडे अपील करणे हे त्यांचे काय आहे, कार्य आहे. अशा प्रकारे मित्रांनो आपला अतिशय महत्त्वपूर्ण टॉपिक कोणता, तर महाधिवक्ता कलम 165 याच्याबद्दल आपण सविस्तरपणे माहिती पाहिलेली आहे. एक्झामच्या दृष्टिकोनातून कोणकोणते मुद्दे आपल्याला लक्षात ठेवायचे आहे हे आपण आपल्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे याची माहिती घेतलेली आहे. तुम्हाला कोणत्या कलमांतर्गत ते पद निर्माण करण्यात आले, त्यांच्या नेमणुकासाठी कोणकोणत्या पात्रता असाव्या लागतात त्यानंतर महाधिवक्त्याची नेमणूक कोणाच्या हस्ते होते ते आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. त्यानंतर त्यांचं वय किती असावं लागते, त्यानंतर न्यायालयामध्ये किती वर्ष न्यायाधीश म्हणून आणि उच्च न्यायालयामध्ये किती वर्ष वकील म्हणून त्यांनी कार्य केले असले पाहिजे. राज्यपालाच्या मते ती व्यक्ती कशी असावी, त्यांच्या अंगी कोणकोणत्या गुण असाव्यात, त्यांचा कार्यकाल किती वर्षाचा आहे, पदाचा राजीनामा देऊ शकतो का, घटनेचा भंग केला असेल किंवा घटनाबाह्य कार्य केले असेल तर महाधिवक्त्याला पदच्युत करण्याचा अधिकार कोणाला आहे. ह्या सगळ्या बाबी, वेतन भत्ते हे सगळ्या बाबी आपण एक एक करून पाहिलेल्या आहेत. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर MPSCची तयारी करणारे, पोलीस भरतीची तयारी करणारे, त्यानंतर समाज कल्याण अधिकारी याची तयारी करणारे, हे सगळे जे काही विद्यार्थी असेल, माझा दिनेश झाडखंडे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून एक प्रकारे आपली स्वतःची म्हणजे जे काही तयारी करणारे विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी ही अतिशय महत्त्वपूर्ण सिरीज आहे. आपण चालू घडामोडीची सिरीज चालूच केलेली आहे आणि त्या चालू घडामोडी आपली जी सिरीज आहे त्या सिरीजमधून जसेचे तसे प्रश्न चालू घडामोडीचे येत आहे. आणि हा जो टॉपिक आहे हा टॉपिक आपण घेतलेला आहे. या टॉपिकमधून 1 किंवा 2 प्रश्न तुम्हाला सहज मिळवता येतील. आणि यानंतर आता आपण महाधिवक्ता याच्यावर सविस्तरपणे चर्चा केलेली आहे. यानंतर आपण महान्यायवादी याच्यावर चर्चा करणार आहोत. आता पुढचं जे आपलं लेक्चर असेल त्यामध्ये महान्यायवादी याबद्दल आपण सविस्तरपणे चर्चा पाहू. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.